जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 132. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्या भक्ताच्या आयुष्यामध्ये एक सद्गुरू किंवा भगवंत हे आयुष्याचा सेंटर असतात आणि त्याच्या भोवती ज्याचं सबंध आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण हा त्याच्या भोवती गुंतवलेला असतो आणि त्याची सद्गुरु कृपेनं जेव्हा सहजावस्था बनते, ज्याचा प्रपंचच परमार्थ रूप बनतो, आमचे महाराज म्हणतात त्याप्रमाणे परमार्थ हा ज्याचा स्वभाव बनतो, त्याचा चित्तलय सहजीच हनुमत कृपेनं आराध्यचरणी होतो. आणि आपण जे रामकथानक बघतो आहोत त्यामध्ये प्रत्यक्ष सगुण साकार भगवंत आणि त्यांची अंतरंग शक्ती माता सीता यांचा विवाह अतिशय थाटामाटात जनकपुरी साजरा झाल्यानंतर जणू सबंध विश्व त्या दोघांच्या चरणद्वयांमध्ये गुंतलेलं आहे असं वाटावं, असं वातावरण तिथे निर्माण झालेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ते तसं गुंतलेलंच आहे. मनुष्याला जाणीव असो वा नसो, त्याचा आत्मा त्या परमात्म्यामध्येच स्थित आहे आणि जो काही आनंद बाह्यदृष्टीनं आम्ही भोगतोय तो त्याचंच व्यक्त स्वरूप आहे. आणि ज्या वेळेला ह्याची जाणीव लोप पावते त्यावेळी आम्ही दुःखी होतो. पण तिथे प्रत्यक्ष सगुण साकार भगवंत आणि भगवती यांचं मिलन लग्न रूपानं झाल्यामुळे सबंध जनकपुरी ही आनंदात न्हाऊन निघाली. आपण बघितलं सर्व देवसुद्धा तो आनंद सोहळा त्यामध्ये उपस्थित राहून पुन्हा आपापल्या जागी गेलेले आहेत. आणि आता त्या जनकपुरीमध्ये राजे जनक आणि त्यांचं सबंध कुटुंब कसं त्या वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतामध्ये अजूनसुद्धा गुंतलेलं आहे आणि कसा सगळीकडे आनंद पसरलेला आहे. आणि जणू आता आमच्या लाडक्या सीतेची पाठवणी करायची आहे हे जणू ते विसरूनच गेलेत. आणि त्याचं वर्णन तुलसीदास करतायत आज, ते बघूया. म्हणाले, पुनि जेवनार भई बहुभाती, पठये जनक बोलाई बराती, परत पावडे बसन अनुपा, सुतन समेत गवन कियो भूपा, सादर सबके पाय पखारे, जथा जोगु पीढ़न बैठारे, धोए जनक अवधपति चरना, सीलु स्नेहु जाई नहीं बरना, बहुरी राम पद पंकज धोए, जे हर हृदय कमल महु बोए, तीनियु भाई राम समजानी, धोए चरण जनक निज पानी, आसन उचित सब इंद्रपदी ने, बोली सुपकारी सब लीन्हे, सादर लगे परन पनवारे, कनक कील मणि
पान सवारे. सुपोदन सुरभि सरपि सुंदर स्वादु पुनीता. छन महु सबके परुसिगे चतुर सुआर बिनीता. या आनंदाच्या संगतीला साजेस असे अनेक प्रकारची पाकसिद्धी राजर्षी जनकांनी माता सुनयनेनं करवलेली या वऱ्हाडी मंडळींसाठी. वऱ्हाडी मंडळींना बोलवून राजर्षी जनकांनी त्यांच्यासाठी बहुमोल अशा वस्त्रांच्या पायघड्या घातल्या आहेत. आणि जेव्हा ते सर्वजण आले त्यावेळी अत्यंत आदरानं सर्वांचे चरण धुवून त्यांना पाटांवर बसवलं. मग राजर्षी जनकांनी महाराज दशरथांचे पाय धुतले. इतकं स्नेह, इतकी सुशीलता, इतकी नम्रता त्या ठाई भरून उरली होती असं वाटत होतं. आणि मग बहुरी राम पद पंकज धोये जे हर हृदय कमल महुगोये. आहा, म्हणतात तुलसीदास, त्यानंतर ज्या भगवान शिवांच्या हृदय कमलामध्ये गुप्तपणे वास करतात. कोण? श्रीरामचंद्रांची चरणकमल. बरं का, अशी ही रामचंद्रांची चरणकमलं जी शिवांच्या हृदय कमलामध्ये वास करतात ती त्यानंतर राजर्षी जनकांनी धुतली, त्यांचं प्रक्षालन केलं. आणि त्यानंतर उरलेल्या तिन्ही भावंडांना सुद्धा रामचंद्रांसमान मानून राम समजानी जनकांनी त्यांचेही चरण आपल्या हातांनी धुतले. ज्ञानी आहेत जनक, माहिती आहे त्यांना. एक बंधू भक्त बनून आलाय, दुसरा बंधू दास बनून आलाय, तिसरा बंधू राज्यकर्ता बनून तीनही भाऊ नसताना राज्य चालवणार आहे, आणि थोरले बंधू हे जगताचे पिता आहेत. असं असून सुद्धा हे चारही भावंड एकरूपच आहेत हे राजर्षी जनक जाणतात. त्यामुळे राम समान मानूनच त्या तिन्ही भावंडांचंही पादप्रक्षालन त्यांनी केलेलं आहे. आणि मग उत्तमोत्तम वाढपी त्यांना वाढतायत. आता सर्वांना योग्य आसनं दिली गेलेली आहेत, सर्वांना पत्रावळी घातल्या गेल्यात. आणि कशा पत्रावळी आहेत म्हटलं आहे तुलसीदास, रत्नाच्या पानांना सोन्याच्या काड्यांनी टाचून बनवलेल्या पत्रावळी आहेत म्हणतात राजर्षी जनकांच्या राज्यात. आणि मग अतिशय विनम्र पण चतुर असे जे पाककलामध्ये निष्णात असे लोक आहेत त्यांनी सुंदर असा आणि स्वादिष्ट आणि तुलसीदासांनी पदार्थ पण पवित्र असा वरण भात असं म्हटलं आहे बरं का. आणि त्यावर गाईचं तूप हे सर्वांसमोर वाढलं आहे. आणि मग कसे ते खातायत, कसं त्या पक्वानांचं स्वरूप आहे ह्याचं वर्णन खूप गोड करतायत. म्हणाले, पंचकवल करी जेवन लागे, गारी गान सुनी अति अनुरागे, भांति अनेक परे पकवाने, सुधा सरिस नहीं जाहि बखाने, परुसन लगे सुआर सुजाना, बिंजन विविध नाम को जाना, चारि भांति भोजन विधि गाई, एक एक विधि बरनी न जाई, छरस रुचिर बिंजन
जन बहु जाती, एक एक रस अगणित भाती, जेवत देही मधुर धुनी गारी, लय लय नाम पुरुष अरु नारी, समय सुहावनी गारी विराजा, हसत राव सुनी सहित समाजा, एहि विधि सबही भोजनु कीन्हा, आदर सहित आचमनु दीन्हा, देई पान पूजे जनक दशरथु सहित समाजा, जनवासे ही गवने मुदित, सकल भूप सिरताजा. म्हणतात सर्व लोक पंचकवल करी जेवण लागे. आपल्याकडे जे पंचोदन घेण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, याला पंचकवल म्हणतात. आपल्याकडे ही पद्धत पूर्वापार आहेच. त्याचा उच्चार करत 5 घास घेऊन असे सर्व लोक भोजन करू लागले आणि म्हणतात गारी गान सुनी अति अनुरागे. आज सुद्धा बरं का मिथिलेमध्ये, जनकपुरीमध्ये ही प्रथा आहे. ज्या वेळेला अयोध्येहून वऱ्हाड जातं, आजसुद्धा विवाह पंचमीच्या दिवशी, मार्गशीर्ष पंचमीला, त्यावेळेला असं हे गारी गान, म्हणजे गारी म्हणजे गाली असाच त्याचा अर्थ आहे खरं, की शिव्या द्यायच्या एकमेकांना, अशी ती एक पद्धत. इथे आपल्या हनुमान प्रसाद पोद्दारांनी भाषांतर केलं आहे, मराठी भाषांतर जे आहे ना रामचरितमानसचं, त्याच्यामध्ये त्यांनी असा शब्द वापरला नाही आहे. त्यांनी म्हटले उणी दुणी काढणं किंवा विनोद करणं अशा पद्धती, आणि ते त्याच अर्थाने आहे खरं, की विनोद विविध प्रकारचे. जसं आपण म्हणतो ना एकमेकांची उणी दुणी काढणं, ते विनोदामध्ये, लग्नाच्या इकडचं वऱ्हाड आणि तिकडचं वऱ्हाड असं. तर असं सगळं ते गाणं तिथे ती प्रसिद्धच आहेत. म्हणजे आजसुद्धा तुम्ही बघू शकता, ती अवेलेबल आहेत आपल्या यूट्यूबवर सुद्धा, आणि अतिशय गोड आहेत. म्हणजे जर त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की दोन्हीकडची उणीदुणी काढण्यामध्ये सीतारामांचं वैभव, त्यांची थोरवी ह्याचाच उदो उदो होतो त्यामध्ये. तर अशी ती गाणी ऐकून सर्व प्रेममग्न झाले. अमृतासारखी स्वादिष्ट पक्वान्न वाढली गेली आणि विविध प्रकारची तोंडी लावणं, तुलसी लावणी. तुलसीदास म्हणतात की काय सांगायचं, त्यांची नावं तरी कुणाला माहिती, इतक्या प्रकारची पक्वान्न राजर्षी जनकांनी माता सुनयनेनं बनवून घेतलेली आहेत. विविध प्रकारचे भोजन पदार्थ आहेत. 6 रसांची स्वादिष्ट अशी तोंडी लावणी आहेत. एकेका रसाचे असंख्य प्रकार बनवलेले आहेत. आणि अशा रीतीनं एकमेकांची नावं घेत घेत पुरुष आणि स्त्रिया मधुर स्वरांनी स्त्रिया टोमणे मारतायत आणि अशा रीतीनं प्रसंगानुरूप चाललेले विनोद शोभून दिसत आहेत. सर्व हे ऐकून राजा दशरथांच्या सह सर्व मंडळी हसतायत बरं का. ही विशेषता मिथिलेचीच आहे, जनकपुरीचीच विशेषता आहे ही. त्यामुळे राजर्षी दशरथांना, राजा दशरथांना आणि जे वऱ्हाड अयोध्येहून आलेलं आहे त्यांच्यासाठी ही खूप गमतीची गोष्ट आहे आणि त्यामुळे ते खूप त्याचा आनंद घेत आहेत, हसतायत. अशा रीतीनं सर्वांचं भोजन झालं आणि मग आदरानं हात धुण्यासाठी त्यांना पाणी दिलं गेलं, पान दिलं गेलं आणि पुन्हा सर्व परिवारासह राजा दशरथांचं पूजन केलं राजर्षी जनकांनी. आणि हे सर्व अनुभवून सर्व राजांचे चक्रवर्ती सकल भूप सिरताज असे राजा दशरथ प्रसन्न मनानं जानवश्यात गेले. अशा रीतीनं विविध प्रसंग, विविध समारंभ सुरूच होते. त्याचं वर्णन करतायत. म्हणाले नितनूतन मंगलपुर माही
निमिष सरिस दिन जामिनी जाही, बड़े भोर भूपति मनि जागे, जाचक गुण गण गावन लागे, देखी कुंवर बर बधुन समेता, किमि कही जात मोदु मन जेता, प्रात क्रिया करी गे गुरु पाही, महाप्रमोदु प्रेम मन माही. असे नित्य नूतन मंगल प्रसंग घडत होते. दिवस आणि रात्र पळभरात निघून जात होती. कळतच नव्हतं कधी दिवस आहे कधी रात्र आहे. आणि एक दिवस असंच भल्या पहाटे राजांचे मुकुटमणी भूपतिमनी असे राजा दशरथ यांना जाग आली. जे याचक तिथे होते उपस्थित ते त्यांचं गुणगान करू लागले. आणि त्यावेळेला चारही कुमारांना त्यांच्या सुंदर वधूंसह पाहून राजा दशरथांच्या मनात इतका आनंद भरून ओसंडूत होता की किमी कही जात, कसं सांगता येईल त्याबद्दल. आणि मग प्रातर्विधी आटोपून ते गुरु वसिष्ठांकडे गेले. अत्यंत प्रीतीनं प्रेमानं आदरानं राजांनी वसिष्ठांचं पूजन केलं, त्यांना प्रणाम केला. आणि मग अतिशय गोडवाणीनं म्हणाले की हे मुनिराज, आपल्या कृपेमुळे आज मी पूर्ण काम झालो बरं का. ह्या चारही वधूवरांना बघून मी पूर्ण काम झालो म्हणतायत राजा दशरथ. आणि मग या पूर्ण काम अवस्थेमध्ये राजा दशरथांची इच्छा काय मनामध्ये जन्म घेतीये तर अब सब प्रबोलाई गोसाई, देहु धेनु सब भांति बनाई, सुनि गुर करी महिपाल बड़ाई, पुनि पठये मुनि वृंद बोलाई. हे स्वामी म्हणतायत वसिष्ठांना, आता सर्व विप्रवरांना बोलवून त्यांना अलंकृत गायी द्या, ही माझी इच्छा आहे. असं राजा दशरथ आपली इच्छा व्यक्त करतायत, दानाची इच्छा व्यक्त करतायत. आणि हे ऐकून वसिष्ठांना आनंद झाला. त्यांनी राजाची थोरवी वर्णन केली असं म्हटलंय. म्हणजे या आनंदाच्या प्रसंगी त्या विप्रवरांना भरपूर काही द्यावं ही इच्छा राजा दशरथांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. यावरून त्यांचा शुद्ध भाव व्यक्त होतो आणि त्याचा आनंद गुरु वसिष्ठांना झाला. आणि मग त्यांनी मुनिगणांना बोलावणं पाठवलं. कुणाला तर वामदेव अरुदेव ऋषी बाल्मीकि जाबाली, आये मुनिबर निकर तब कौशिकादि तपसाली. वामदेव, देवर्षी नारद, वाल्मिकी, जाबाली आणि विश्वामित्र यासारखे श्रेष्ठ तपस्वी मुनींचे समूहाच्या समूह आले जेव्हा वसिष्ठांनी बोलावलं तेव्हा. आणि मग दंड प्रणाम सब ही नृप कीन्हे, पूजी सप्रेम बरासन दीन्हे, चारी लच्छबर धेनु मगाई, काम सुरभि सम सील सुहाई, सब विधि सकल अलंकृत कीन्ही, मुदित महिप मही देवन दीन्ही, करत बिनय बहु विधि नर नाहु, लहिउ आजु जग जीवन लाहु,
पायी असी समही सुअनंदा, लिए बोली पुनी जाचक वृंदा, कनक बसन मनी हय गय स्यंदन, दिये बूझी रुचि रवि कुल नंदन, चले पढ़त गावत गुण गाथा, जय 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 दिन कर कुलनाथा, एहि विधि राम बियाह उछाहु, सकई न बरनी सहस मुख जाहु, बार बार कौशिक चरण सी सुनाई कहराओ, यह शुभ सुख मुनि राज तव कृपा कटाक्ष पसाओ. असे सर्व श्रेष्ठ मुनी तिथे आल्यानंतर राजा दशरथांनी सर्वांना प्रणाम केला, उच्च आसनं दिली, त्यांना प्रेमानं पूजन केलं. 4 लाख अशा उत्तम गायी मागवल्या, ज्या अत्यंत गोड कामधेनूसारख्या होत्या. त्यांना सुंदर अलंकार आणि वस्त्रांनी सजवून त्या सर्व गायी राजा दशरथांनी त्या सर्व विप्रवरांना दिल्या आणि म्हणाले, असं ते मानत होते राजा दशरथ, की जगामध्ये मी आजच खरा जगण्याचा आनंद मिळवला बरं का. आणि मग त्या सर्वांकडून आशीर्वाद मिळवून महाराज आनंदित झाले. त्यानंतर अनेक याचक तिथे आले, त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे सोनं, वस्त्र, रत्न, घोडे, हत्ती, रथ जे त्यांनी मागितलं ते सर्व दिये बूझी रुची रविकुल नंदन, सूर्यकुलाला आनंदित करणाऱ्या अशा राजा दशरथांनी त्यांना ते दिलं आणि सर्वच जण त्यामुळे आनंदी झाले. त्यांचं गुणगान करत सूर्यकुलाधिपतींचा विजय असो असं म्हणत परत गेले. अशा रीतीनं ज्याचं वर्णन सहस्रमुख असलेला शेषसुद्धा करू शकत नाही असा श्रीरामचंद्रांचा विवाहोत्सव संपन्न झाला. आणि मग महाराज जनक विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवत म्हणाले, हे मुनिराज, हे सर्व सुख तुमच्याच कृपा कटाक्षाचा प्रसाद आहे. राजर्षी जनक आणि राजा दशरथ दोघे विश्वामित्रांच्या चरणी लीन आहेत, हे सुख आम्हाला प्रदान केल्याबद्दल. आणि मग तुलसीदास वर्णन करतायत, जनक स्नेहुसीलु करतुती, नृपु सब भांति सराह विभूति, दिन उठी बिदावधपति मागा, राखही जनकु सहित अनुरागा, नित नूतन आदरु अधिकाई, दिन प्रति सहस भांति पहुनाई, नित नव नगर आनंद उछाहु, दशरथ गवनु सुहाइन काहू, बहुत दिवस बीते ही भांति, जनु स्नेह रजु बंधे बराती, कौशिक सतानंद तब जाई, कहा विदेह नृपहि समुझाही. राजा दशरथांनी जनकांची अनेक प्रकारे प्रशंसा केली. त्यांचं स्नेह, शील, कर्तृत्व, ऐश्वर्य याबद्दल वाहवा केली. रोज सकाळी उठून राजा जनकांचा निरोप मागण्यासाठी जायचे, पण जनक पुन्हा प्रेमानं त्यांना ठेवून घ्यायचे. दोघांचा एकमेकांविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढत चालला होता. अनेक प्रकारचा पाहुणचार, आदरातिथ्य तर सुरूच होतं. नित्य नवीन आनंद होता आणि कुणालाच दशरथांनी परत जावं असं वाटत नव्हतं. अशा रीतीनं अनेक दिवस निघून गेले. सर्वच वऱ्हाडी स्नेह रजू बंधे,
प्रेमाच्या बंधनात बांधलेले होते. पण विश्वामित्र आणि शतानंद यांनी जाऊन राजर्षी जनकांना समजावलं. काय समजावलं तर, अब दशरथ कह आयसु देहु, यद्यपि छाड़ी न सकहु स्नेहु, भले ही नाथ कही सचिव बोलाए, कही जय जीव शीस तिन्ह नाए. की जरी तुम्ही स्नेहापोटी प्रेमापोटी त्यांना सोडायला तयार नाही, तरी आता राजा दशरथांना जाण्याची अनुमती द्यावी. ठीक आहे असं म्हणून जनकांनी मंत्र्यांना बोलावून घेतलं. आणि मग अवधनाथु चाहत चलन, भीतर करहु जनाओ, भये प्रेम बस सचिव सुनी, विप्र सभासद राओ. जनक महाराज म्हणाले, अयोध्यानाथ आता जाऊ इच्छितात पुन्हा अयोध्येला, तेव्हा आतमध्ये अंतःपुरामध्ये वार्ता द्या, ही बातमी सांगा. हे ऐकून तिथे जमलेले मंत्री, विप्रवर, सर्व सभासद आणि राजा जनक सर्वच प्रेमवश झाले. आणि सर्वच जण एक प्रकारे आता हा आनंदोत्सव त्याचा विश्राम होणार, आता पुन्हा हे मिळणार नाही असं वाटून एक प्रकारे कोमेजून जावं फुलानं तसा झाला. त्याचं वर्णन तुलसीदास करतायत. पुरबासी सुनी चलिही बराता, बूझत बिकल परस्पर बाता, सत्य गवनु सुनी सब बिलखाने, मनहु सांझ सरसी जस कुचाने, जह जह आवत बसे बराती, तह तह सिद्ध चला बहु भांति, विविध भांति मेवा पकवाना, भोजन साजुन जाई बखाना, भरी भरी बसह अपार कहारा, पठई जनक अनेक सुसारा, तुरग लाख रथ सहस पचीसा, सकल सवारे नख अरुसीसा. जनकपुरवासियांना जेव्हा ही बातमी कळली की आता वऱ्हाड निघणार, तेव्हा ते व्याकुळ झाले आणि एक दुसऱ्याला विचारू लागले की खरंच आहे का हे. आणि जेव्हा ते खरंय कळलं, सर्वजण उदास झाले. ज्याप्रमाणे संध्याकाळ होताच कमळं कोमेजून जातात, तशी त्यांची अवस्था झाली. पण आपली सीता आता जाणार, तिच्यासोबत सर्व काही दिलं पाहिजे त्या वऱ्हाडी मंडळींसोबत, या भावनेनं कामाला लागली. की जिथे जिथे ही वऱ्हाडी मंडळी थांबली होती तिथे सर्व प्रकारची सामग्री शिधा पाठवली गेली, अनेक प्रकारची पक्वान्न भोजन सामग्री पाठवली गेली. अनेक सुंदर सुंदर घोडे, 1,00,000 घोडे, 25,000 रथ, सजवलेले रथ म्हटलंय, सुंदर सुंदर पलंग, अशा अनेक प्रकारच्या वस्तू राजर्षी जनकांनी वऱ्हाडी मंडळींसोबत देण्यासाठी सज्ज केल्या. म्हणतायत, मत्त सहस दस सिंधुर साजे, जिन्हहि देखी दिसी कुंजर लाजे, कनक बसन मनी भरी भरी जाना, महिषी धेनु बस्तु विधि नाना, दाइज अमित न सकिय कही, दीन विदेह बहोरी,
जो अवलोकत लोकपती, लोक संपदा थोरी. विविध सजवलेले हत्ती, गाड्यांमध्ये भरून सोनं, वस्त्र, रत्न, विविध प्रकारच्या गायी, अनेक म्हशी, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या वऱ्हाडी मंडळींसोबत देण्यासाठी राजर्षींनी सज्ज केल्या होत्या. पुन्हा आंदण जे दिलं त्यांनी ते सांगता येत नाही म्हणतात तुलसीदास. जणू लोकपालांची संपत्ती तोकडी वाटावी असं ते वैभव होतं. पण हे सर्व देण्यामध्ये, हे सर्व करण्यामध्ये मनामध्ये मात्र सर्वजण उदासीन झाले होते. त्याचं अत्यंत हृदयद्रावक असं वर्णन तुलसीदासांनी केलं आहे. ते एकाच भागामध्ये आपण सर्व संपवणार आहोत की कसं आहे ज्ञान, योग या सर्वांचे सिद्ध असे राजर्षी जनक आहेत. सर्व जनकपुरी ज्ञानियांची नगरी असाच त्याचा बोध सर्व विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. आणि तरीसुद्धा जेव्हा असं हे उत्तम वऱ्हाड आणि लाडकी सीता जायला निघते तेव्हा सगळ्यांची अवस्था कशी होते ह्याचं वर्णन जे केलं आहे ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.